नमस्कार, मी दीपाली झांबरे आयुष दीप या यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते। आज मी माझ्या आयुष पियूषसाठी रवा केक बनवते। आंब्याचा सीझन चालू असल्यामुळे आंब्यापासून रवा केक फक्त 3 साहित्यांमध्ये। त्यासाठी हा 1 वाटी रवा, बारीक रवा आहे। रवा 1 वाटी फुल घेतलेला आहे आणि साखर अर्धी वाटी आहे, कारण आंबा गोड असतो। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखर वाढवली तरी चालते। आता हे आपण थोडंसं मिक्सरला बारीक करून घेऊया। बारीक करून झालंय, अशा पद्धतीने करायचंय। हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। यामध्ये आपण आंब्याचा गर टाकून घेऊया। त्यानंतर ही पाव चमचा आपला खायचा सोडा, तुमच्याकडे बेकिंग पावडर असली तरी चालेल, नसली तर आपला घरातला भज्याला वापरतो तो खायचा सोडा टाकायचा। चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं हे केकचं बॅटर तयार झालंय। आता ह्या डब्याला, हा कुकरचा डबा आहे, थोडंसं तूप टाकले, त्याला आपण तूप पसरवून घेऊया। गॅसवर एक मोठं भांड गरम करायला ठेवायचं आहे। हे भांड गरम होईपर्यंत आपण हे बॅटर त्या डब्यामध्ये ओतून घेऊ। डब्यात ओतून झाल्यावर चमच्याने सफाई करून घ्यायचं आहे। त्यानंतर असं सगळीकडून त्याची हवा घालवायची। त्यानंतर आपण यावरती काजू बदामचे काप टाकणार आहे। तुम्ही हवं असल्यास टुटी फ्रुटीचे तुकडे टाकले तरी चालतील। आत्ता माझे काजू बदामच टाकते मी इथं। छान असे काजू बदामचे काप टाकून झालेत। आता या पातेल्यामध्ये मी एक झाकण असं ठेवते। छोटी प्लेट आहे, त्यामध्ये हा आपण डबा ठेवूया आणि याला 10 मिनिटं असं ठेव, झाकण ठेवून 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती असंच ठेवायचं आहे। आपले 15 मिनिटं झालेत। आता आपण उघडून बघूया केक झालाय का। झालाय का बघण्यासाठी मी चाकूची मदत घेते, चिटकलं नाही त्यामुळे झालेला आहे केक। गॅस बंद करून घेऊ आणि केक काढून घेऊ। याचा आपण कडा मोकळा करून घेऊ, म्हणजे काढायला सोपं जाईल। बाहेरचा सारखा असं विकत आणून मुलांना चारण्यापेक्षा हे घरगुती बनवलेलं कधीही बेटर आहे। त्यामुळं सहसा घरीच बनवा। बाहेरचे पदार्थ पण मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत। छान असा आपला केक तयार झालाय। माझ्या मुलांना सहसा मी बऱ्यापैकी घरगुतीच बनवते, बाहेरचं काही विकत आणत नाही। त्यामुळं मागच्या वेळी मी चॉकलेटचा केक, बिस्किटांचा केक बनवला होता, तो ही क्रीम खात नसल्यामुळे वाया जातो, म्हणून कधी तर बनवलेला ठीक आहे। मुलांना नवीन नवीन काहीतरी खायला आवडतं म्हणून। छान असा फुगलाय। बिस्किटांचा केक केला होता मी। सारखं सारखं बिस्किट पण मुलांना चांगलं नाही। मैद्याचे पदार्थ खाल्ले की पोट असं उभं होतं, परत भूक लागत नाही। त्यामुळं हा रवा केक केलाय। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, आवडल्यास कमेंट करून सांगा। आता हा केक मी माझ्या मुलांना देते, ते काय म्हणतात बघूया।
काय निघलं? बदाम. बदाम नाही, बदाम. बदाम निघलं. खा. छान केलं. छान केलंय का? ओके ओके थँक्यू. ओके.